adjustment in problem number 1. Now take down remaining parts of the trial balance. Plant and machinery 2,80,000. Plant and machinery 2,80,000. 280. फॅक्टरी बिल्डिंग 75 बिल्डिंग घेतलेलं आहे. डेटर झालं. परचेसेस 85,500. ओपनिंग स्टॉक आहे. नंतर हे बघूया आपण. ओपनिंग स्टॉक टू परचेसेस लेस रिटर्न आउटवर्ड. परचेसेस किती आहेत बघा. 85,500. 85,500. क्रेडिटला परचेस रिटर्न्स असणार आहे 2,000 आहेत. 2,000 वजा करा 83,500. 83,500. परचेस झालं. बॅजेट झालेलं आहे. सेल्स रिटर्न म्हणजे सेल्सला घेऊ इकडं. बाय सेल्स लेस रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्न का रिटर्न इनवर्ड. सेल्स बघा क्रेडिटला दिलेला आहे 1,80,000. 1,80,000. सेल्स 1,80,000 आणि डेबिटला सेल्स रिटर्न किती दिलेले आहेत 2,200. 2,200. 2,200 किती 1,77,800. 1,77,800. 1,77,800. सेल्स झालं. सेल्स रिटर्न. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲसेट. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती परचेस केलं बघा 40,000. त्याला इनर लागा कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. असा प्रकारचा प्रॉब्लेम अगोदर आपण दिलेला आहे, सोडवलेला आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड याचा अर्थ 10 गव्हर्नमेंट बॉन्ड्स कॅरी 10% इंटरेस्ट. 40,000 वरती वर्षाचं 4,000 रुपये 10% दरानं 4,000 व्याज आम्हाला मिळणार आहे. पण हे कधी घेतले बघा कौसात दिलेलं आहे 1 ऑक्टोबर 18. ऑक्टोबर म्हणजे 6 महिन्याचं होईल. त्याच्यावरती आउटस्टँडिंग ॲक्रूड इंटरेस्ट 2,000 होईल. अँड इंटरेस्ट 2,000. 2,000. 40 आणि 2 42,000. ॲक्रूड इन्कम आहे. इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 2,000. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 2,000. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. चला. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग लाईन. इम्पोर्ट ड्युटी 1,800. इम्पोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग लाईन. एक्सपोर्ट ड्युटी असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतली असते. हे इम्पोर्ट ड्युटी आहे. खरेदीचा खर्च आहे 1,800. 1,800 इम्पोर्ट ड्युटी. लीगल चार्जेस 2,000. लीगल चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस. लीगल चार्जेस हाउ मच. लीगल चार्जेस 2,000. लीगल चार्जेस 2,000. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगला जाईल कारण ते प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहेत. मोटिव्ह पॉवर 12,000 आहे. मोटिव्ह पॉवर टू मोटिव्ह पॉवर ऑइल गॅस वॉटर फेअर हे सर्व ट्रेडिंगला जातात. मोटिव्ह पॉवर 12,000. वेअरहाऊस रेंट 1,800. गोडाऊन रेंट वेअरहाऊस रेंट काय म्हणा वेअरहाऊस रेंट किती 1,800. वेअरहाऊस रेंट 1,800 रुपये. वेअरहाऊस रेंट. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 20,000 70,000. कॅश बँक कॅश आणि बँक 20,000 आणि 70,000.
बॅग खाली घेऊ आपण. $70,000, 70,000. Cash in hand, cash at bank. Our current assets. Advertisement 10,000. To advertisement, deferred revenue expenses आहे. ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे? 10,000. आता हा 10,000चा खर्च कौशात दिलाय फॉर 2 years. 10,000 expenses is paid for 2 years. So for 1 year 5,000. पण इथं with effect from 1st January 19. 1st January 19 means in this year only we have to consider 3 months. Advertisement expenses for current year should be only for 3 months. मग एका वर्षाला किती येणार? 5,000 होणार. 6 महिन्याला 2,500, 3 महिन्याला 1,250. सो 1,250 हे आउटरला येतील लक्षात. 1,250 हा या वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च असेल. 1 जानेवारी 19 ते 31 मार्च 19. 1 जानेवारी. त्यामुळं लेस प्रीपेड. उरलेले सर्व प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. 3 वर्षाचा फक्त ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर करंट इयरचा आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल. आणि उरलेलं सर्व आपलं ॲसेटला दाखवणार. प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. किती होणार? 8,750. 8,750. परत बघा, 10,000 ॲडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी आहे. 1 वर्षासाठी 5,000. आणि आपल्या इथे किती आहे? 1 जानेवारी ते 31 मार्च 3 महिने फक्त आहे. सो 1/4 ऑफ द 5,000 किती? 1,250. हा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं. लक्षात काय हे एवढं वजा करतात. 1,250 वजा करतात आणि उरलेले बाहेर घेतात. तसं करायचं नाही आहे. 3 महिना फक्त हा एक्सपेंडिचर आहे. हे पेमेंट आहे. हा प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आणि हा एक्सपेन्सेस हा एक्सपेंडिचर आहे. हे प्रीपेड एक्सपेन्सेस शुड बी ॲपियर ऑन ॲसेट साईड. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750. 8,750. सॅलरी झालं, रेंट झालं, ड्रॉइंग्स. हां, पहिले कॅपिटलचे बॅलन्स कॅपिटलचे पहिले मग प्रॉब्लेम सोडवताना आपण सुरुवातीलाच कॅपिटलचे बॅलन्स घेत असतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल किती बघा? 350 आणि 3 लाख. 3.5 लाख आणि 3 लाख आहे. 3,50,000 आणि 3 लाख. ड्रॉइंग्स. 2 ड्रॉइंग्स. Drawing always debited to capital account in case of fixed capital, fluctuating capital method, and in a fixed capital method debited to current accounts. Drawings किती दिले बघा? 2,400, 3,200. 2,400 आणि 3,200 ड्रॉइंग्स. ड्रॉइंग झालं. फर्निचर झालेलं आहे. बिल्स रिसिवेबल 20,700. बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल इथे लिहिलं होतं. बिल्स रिसिवेबल किती आहे? 20,700. इथे लिहूया आता. ॲसेटचा आपण जरा जागा सुटलेला आहे. 20,700. 20,700. आणि अजून एक आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000. 41,000 ॲसेट आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड बिल्डिंग, फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी किती आहे? 41,000. इथे लिहितो वरती असं. फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड बिल्डिंग 41,000. 41,000. Free hold property 41,000. So like this, debit side of trial balance is completed. Now comes on credit side. Capital लिहिलं, सेल झालं. Bills payable 8,500. Liability. Bills payable. Bills payable 8,500. 8,500.
डिस्काउंट 1200, इनडायरेक्ट इन्कम डिस्काउंट किती आहे 1200, डिस्काउंट 1200. क्रेडिटर्स 38500, क्रेडिटर्स लायबिलिटी, क्रेडिटर्स 38500, 38,500, 38,500 ऑलरेडी घेतलेलं आहे. बँक लोन 15,000 लायबिलिटी आहे. बँक लोन 15,000, 15,000 ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी आहे. परचेस रिटर्न घेतलेला आहे. अशा प्रकारे सगळं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आणि ट्रायबलन्सचा फक्त एकच इफेक्ट आपण त्या ठिकाणी घ्यायचा. डेबिट असेल डेबिट आणि क्रेडिट असेल तो क्रेडिट. आता नाव क्लोज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो हियर वी हॅव टू टेक टोटल ऑफ ट्रेडिंग अकाउंट. $800, 3 आणि 8, 11 आणि 7, 18, 5, 5 आणि 7, 12 आणि 2 आणि 1, 3. परत एकदा बघूया. 800ला 800 गेले, 7 आणि 8, 15 आणि 3, 18, 5 आणि 7, 12 आणि 1 आणि 2 नाही का, 2 22, 2 28, 800, 2 28, 800. ओपनिंग स्टॉक कुठे? ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक दिलाच नाही का? नाही. So here we have written opening stock, but in this trial balance, debit balance, opening stock is not given. असं शक्यतो होत नाही. ओपनिंग स्टॉक असतो पण एका व्यवसाय सुरू केला आपण तर कसं नाही, ठीक आहे असं ते असेल तर घ्यायचं नाही तर घ्यायचं, ठीक आहे. Then to gross profit carried down and transferred to profit and loss account. Gross profit 31,500, 8 5 13 आणि 5 18, 8 5 13 18, 2 5 आणि 8, 2 3, ग्रॉस प्रॉफिट 1,31,500. ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,31,500. सहा से 6 1,35,836 टोटल 1,35,836. हे टोटल आता व्यवस्थित करा, ठीक आहे. आता 1,35,836 इन्कम म्हणजे इनडायरेक्ट इन्कम आहे. त्यानंतर इथं डेबिट टोटल करू, यातून वजा करा, त्यातून नेट प्रॉफिट येईल. नेट प्रॉफिट इथं आलेलं आहे 1,12,086, 1,12,86, 1,12,86, 1,12,086. Equal partners are here. So to net profit transferred to capital accounts. कोण आहेत ते? अमित अँड नरेंद्र. अमित अँड नरेंद्र इक्वल पार्टनर्स आहेत. इक्वल पार्टनर्स म्हणजे किती बघा, 56,046, 56 112, 56,046,
56,000 56,046 43 56,083 So credit to capital account by net profit brought down 56,043 56,043 356,043 356,043 ह्याचं किती बघा 56 ने 50 म्हणजे 5,000 4,00,000 10 होतं का 4,06,043 4,06,043 होते बघा 4,06,000 बरोबर घ्या 0 43 4 6 43 4,06,043 4,06,043 आणि याचा जो बॅलन्स असेल हा बॅलन्स कॅपिटलचे बॅलन्स घ्या तिथे आपण घेऊया डायरेक्ट इथं आपलं पटकन जमणार नाही आहे 4,06,043 वजा 2400 4,06,043 वजा किती आहे 2400 3 4 6 3 4 3 643 4,03,643 आणि यातून 3,200 इथून 3,200 मधून 3,56,043 3,56,043 वजा 3200 3 4 8 2 3,52,843 3,52,843 हे कॅपिटलचे बॅलन्स लाईव्हला घेतले की आपला प्रॉब्लेम पूर्ण होऊ शकतो टॅली व्हायला पाहिजे अमित अँड नरेंद्र 4,03,643 4,03,643 3,52,843 3,52,843 3 आणि 3 6 4 आणि 4 8 6 आणि 8 14 3 2 5 आणि 6 7 66 7 66 486 8 6 आणि 8 14 3 5 आणि 6 6 4 3 6 7,66,486 7,66,486 and now take the total बॅलन्स शीटची टोटल आलेली आहे 8,19,586 8,19,586 8,19,586 इथं 8,19,586 आता इथं प्रामुख्याने इथे आम्ही पूर्णपणे सर्वच टॅली ठराविक मुदती आणि टाईम लिमिटमुळं इथे कॅल्क्युलेशनमध्ये एखादं रिकार्ड होऊ शकतात. सर्व पोस्टिंग व्यवस्थित झाल्यानंतर टोटल लेजर अकाउंट क्लोज करायचं आहे अशामध्ये आणि प्रॉफिट डिवाइड करायचं आहे
हे तुम्ही पण त्या ठिकाणी करू शकता. इथे एखादा आकडा तिकडा आकडा रेकॉर्डिंगच्या याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो, दिसणार नाही आहे. तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे, परत सोडवा. काही अडचण असेल तर मला किंवा जोशी सर दोघांनी त्याच्यामध्ये आहे, कुठेही विचारा. किंवा प्रामुख्याने पोस्टिंग झाल्यानंतर पुढचं जे आहे सर्व पोस्टिंग झाल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट काढणं, हे क्रेडिट टोटल करायची, डेबिट टोटल करायची, वजा करायचं, ग्रॉस प्रॉफिट वेगळे घ्यायचं किंवा हे टोटल करायची, इन्कम टोटल करा. एक्सपेंडिचर कमी असेल तर तो नेट प्रॉफिट काढा. पण ही बेरीज करून इन्कममधून हे वजा करणं हे सर्व रेग्युलर आहे, त्याच्यामध्ये काय नवीन नाही. पण याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये वेळ लागत असल्यामुळं आपण कसं काही उत्तरं डायरेक्ट पुस्तकातले पण लिहिलेलं आहे, पण तरी पण एकदा कन्फर्म करा. आणि हे कॅपिटल ट्रान्सफर केलं, कॅपिटल पण तसंच आहे, हे क्रेडिट बॅलन्स येणार आणि ह्या बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर केल्यानंतर ही टोटल परत बघा, टॅली आली की आपलं संपूर्णपणे प्रॉब्लेम बरोबर आहे. थँक्स.